हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मार्केटला जायचं आहे. रेडी झाली आहे. अशी काही एवढं म्हणजे सिम्पलच, एवढं काही नाही आहे. व्हेजिटेबल्स जो संडे मार्केट असतं आमच्या इकडे, त्याच्यासाठीच आम्ही जात आहोत. आधी तिचं मी येते असं चाललं आहे, तिला नजर चुकवून जावं लागेल. पण कसं म्हणजे डस्ट वगैरे असतं कशाला असं मला वाटते, पण ती जिद्द करते यायचं. बघू. तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे आमच्या इकडचं व्हेजिटेबल मार्केट कसं असतं. म्हणजे सगळीकडं तसंच असतं, एवढं काही नाही आहे, पण बघूयात. आणि मुलांना बघा, सगळं खेळवणं वगैरे म्हणजे संडे असला ना की एवढंच त्यांचं चालू असतं. अख्खा खेळवणे पूर्ण पसारा एवढा असं जसंच्या तसं टाकलं आहे आणि ते गेलेत खाली. आता हे कोण आवराव तर मी असं आहे. बघू शकता, बॅग अशा सगळ्या गोष्टी आणून वर टाकल्यात त्यांनी. आणि आता जास्तीत जास्त लोक छतवरच खेळत आहेत. चप्पल वगैरे सगळं इकडंच फेकून दिलेत, हे बघू शकता तुम्ही. असं काही त्यांचं चालू आहे. जेवण नाही, खाणं नाही, पिणं नाही. 100 म्हणजे 100 वेळेस त्यांना ओरडावं लागतं जेवायसाठी. ते काय ऐकत नाहीत. बाप रे, बस होऊन जातं. संडे म्हणजे सुट्टी कशाला येते असं वाटतं कधी कधी तर, माहिती आहे. पण त्यांना पण रेस्ट पाहिजे, खेळायला पाहिजे, नको असं नाही. पण थोडाफार खेळ, एक दीड तास असं खेळलं तर ठीक आहे. ते अख्खं दिवस म्हणजे मॉर्निंग स्टार्ट केलं 9, 10, 11च्या दरम्यान स्टार्ट केलं ना, तर पूर्ण दिवस चालला आहे त्यांचं खेळण्यामध्ये. पण त्यांना असं भूक तहान कुठलीच गोष्ट आठवत नाही, एवढं ते खेळामध्ये बिझी होत आहेत, एवढं म्हणजे एवढं. तर ठीक आहे, बघूया मग मार्केट कसं असतंय. कंटिन्यू करा. चलो. इथं माझ्या गोडेलीला सोडून जायचे तर मला अजिबात इच्छा होत नाही आहे, पण जावं लागेल. तिचं कसं तरी म्हणजे फेस एकदम कसं तरी झालं आहे. तिला कळत आहे की आता मम्मा बाहेर कुठेतरी चालली आहे, म्हणून ती आजीकडे पण जायला तयारच होत नाही आहे. अशी छान हागी करत आहे, काय करणार. आणि दुसरी गोष्ट, आधी ती तर रेडी झाली आहे, आता ती काय सोडणार नाही. ती ऑलरेडी चप्पल वगैरे घालून तयार झालीच आहे. आणि मार्केटला म्हणजे मी जायचं कारण एक मुख्य म्हटलं तर कसं ना, हे मार्केटला गेलं तर व्हेजिटेबल काय आणतात ना, खरंच मला समजमध्येच नाही येत. एकतर निवडून नाही आणत, आणि एकतर जो नाही आवडतं म्हणजे कुठलीही भाजी उगा म्हणजे व्हेजिटेबल आणलं एक नाव असं सांगायला, असं ह्यांचं असतं. म्हणूनच मला नाही मार्केटला, मला स्वतः जाऊन निवडून. आणि माझं कसं असतं ना, मी ज्या सीझनमध्ये जे भाज्या भेटतात ना त्या प्रकारेच भाज्या आणते. ह्यांचं तसं नसतं, म्हणजे लवकर आवरून यायचं असतं. म्हणून कुठली भाजी म्हणजे भेटलं का, म्हणजे स्टार्टिंगचं मार्केट जे तर त्यांनी जातात ना, पटकन तिथं जे भेटलं ते घ्यायचं आणि यायचं, असं त्यांचं चालू असतं. एक टोमॅटो, आलू किंवा हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर अशा ज्या गोष्टी आहेत ना, ते फिक्स असतं त्यांचे, घेऊन येतात. पण निवडून नाही आणत, जसं ते लोक दिलं तसं घेऊन येतात. पण माझं तसं नाही आहे, मी निवडून आणते सगळ्या गोष्टी. म्हणूनच मला मार्केटला जायला आवडतं, कारण एकदा केलेलं मार्केट परत 7 दिवसानं करावं लागणार. 7 दिवस तेच भाज्या म्हणजे आवडीच्या असल्या तरच, आणि आधी तिची आवड निवड सगळं तसं जपून आणायचं असतं. एवढंच माझं हेतू, बाकी काही नाही. पण आत्ता म्हणजे आजी आहेत, मॅनेज करत आहोत. नंतर आजी नसताना आम्ही काही जाणार नाही, कारण डस्ट वगैरे असतं. आधी तिला पण आम्ही नाही नेत. ती आत्ता थोडंसं म्हणजे कुठंही बाहेर गेले नाही आहे, थोडं चेंज म्हणून असू दे म्हणून तिला आम्ही घेऊन आलो होतो. आणि हे बघा, तिचं लुडबुड असं चालू असतं. आलं तरी ते आलू वगैरे घालत आहे मला, पण कसे घालते मी नको म्हटलं तर ती काय ऐकायला तयारच नाही आहे. तिचं ती म्हणजे करतच असते ती, असं एक आहे तिचं. आणि त्यानंतर इथं मी आलू वगैरे घेऊन टाकलो. आलू जास्तीचे काही खात नाहीत, कधी तरी खातो. परोठे वगैरे करायलाच भाजी काय एवढं म्हणजे आधी तिलाच आवडते, तिच्यासाठी जास्ती बनवते मी भाजी मॉर्निंग, आणि पटकन बनते ना आलू टोमॅटो म्हणून. त्यानंतर दुसरं काही गोष्टी आणखीन घ्यायचे होते, मिरची वगैरे ते सगळं आम्ही काही घेतलं होतो. त्यानंतर भाजीवरची शेंगा इथं घ्यायला आलो आहोत आम्ही. हे गावरान आहे, म्हणजे काही जो भाज्या आहेत ना, काही गावरान म्हणजे बाजूला गाव आहे तिथल्या भेटतात. आणि तसंच बघून घ्यायला आवडतं, कारण ते फ्रेश असतात एकदम. आमच्या इथं असं बाजूला गाव असतात, ते लोक स्वतः फ्रेश ज्या त्या दिवशी आणून विकतात, तशा गोष्टी निवडून घेते मी. इथं भाजीवरची शेंगा घेत आहे. आणि भाजीवरच्या शेंगांना मला खूप आवडतात, आणि आधी तिला पण आवडतात. आधी तिला तर त्या शेंगामधले जे शेंगा असतात ना, बिया, ते तिला आवडतात खूप, भाजीपेक्षा म्हणजे वरच्या भाजीपेक्षा. ते निवडून खाती. त्यानंतर बाहेर आलोत म्हणजे पाणीपुरी तर खायला पण नाराज. ह्यांना नाही आवडत. हे गोबी मंचुरी पार्सल घ्यायला तिकडे गेले होते, बाजूलाच आहे. आणि तोपर्यंत आम्ही पाणीपुरी खाऊन घेतली.
त्यानंतर एक छोटंसं म्हणजे बिस्किट वगैरे काही लागणार होतं, म्हणून इथं छोटंसं मार्ट आहे, आम्ही तिथं आलो आहोत. रेग्युलर आम्ही इथं काय म्हणजे असं बिस्किट वगैरे घेतो, छोट्या छोट्या गोष्टी, दही वगैरे लागलेलं. पण बाकीचं असं मोठं जे ग्रोसरी आहे ते नॅशनल मार्ट म्हणून आहे, तिकडंच आम्ही भरतो. त्यानंतर बिस्किट वगैरे घेतलो आणि इथं मात्र आधी ती गप्प बसणार नाही, म्हणजे ती बाहेरचं तिकडचं काही बी मार्केटमध्ये वगैरे काही नाही मागितली, पण इथं ती गप्प बसणार नाही. तिचं चाललं होतं की आईस्क्रीम घेऊन दे, हे ते बिस्किट, म्हणजे मला फक्त बिस्किट घ्यायचं होतं, पण तिला थोडं कोल्ड पण आहे म्हणून मी काही नाही घेऊन दिले. त्यानंतर हे गोबी मंचुरी आणले होते, तेच म्हणजे ॲक्च्युली आम्ही ऑलरेडी खाल्लो होतो, इच्छा नव्हती, पण तरी हे जबरदस्ती केले खा. आणि आजी तर अशा गोष्टी खातच नाही. तिला मी केळी आणले होते, केळी आणि एक अनार दिले होते, ते खाऊन मनूला घेऊन बसली होती तोपर्यंत. त्यानंतर आम्ही खायला घेतलं होतो आणि मनू पण आमच्याकडेच बघत होती आणि तिला माझ्याकडे यायची इच्छा होत होती. शेवटी तिला घेवावं लागलं. म्हणजे ती यायला खूप म्हणजे चिरकत होती असं बाजूला, म्हणून मी तिला घेतलं आणि पटकन खाऊन वगैरे घेतलो. आदिती तर आता काही खाल्ली, आता ती काही खाणार नाही, ती तशीच झोपणार, म्हणूनच जास्ती आम्ही टाळतो बाहेरचं खायचं. त्यानंतर व्हेजिटेबल काय काय आणतो, तर बाजार काय काय आणतो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एवढं काही बाजार आम्ही आणलो, म्हणजे विकली जसं लागतं ना त्याच्याचनुसार मी आणते शक्यतो, म्हणजे आणि बीचमध्ये सणावारा असं काही असतील ना तर त्याच्या प्रकार पण आणते. इकडं मनू आली आणि ती हसली तिला पण सगळं आवडायचं असतं. बाबा साऊंड पाड बेटा तू बा. हे बघा, हे माझी गोडोली असं मध्ये 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 केल्याशिवाय राहत नाही तिला. हो मम्मी, तिथं काय बाय हाय. तर ठीक आहे, मग बघूया आपण काय काय आणलं ते. ओके, इकडं बस, नाही तर तिकडं स्टँड करून हे करते. स्टँड आहे. तर ह्या भेंडी आहे, तो भेंडी पाव किलो म्हणजे बस होता तेवढं. काही म्हणजे एक टाइमचं झालं तरी खूप आहे, एवढं काही म्हणजे असं खात नाही की एवढं लागणार आहे म्हणून. त्यानंतर कोथिंबीर, आणि हे हिरवे मिरच्या पाव किलो, मिरची, आणि हे तोटापुरा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नाही माहिती, आमच्या इथं तेलुगूमध्ये तर तोटापुराच म्हणतात याला. आणि मेथी आणली आहे फ्रेश एकदम. आता मार्केटमध्ये ना मेथी म्हणजे ह्या सीझनमध्ये खूप मिळते आणि एकदम फ्रेश असते. ह्या सीझनमध्ये खायला पण पाहिजे मेथी. अहो आदिती, मेथी छान आणलं. आमच्या इथं ना जास्ती हिरव्या भाज्या जास्ती खायला लागतात आम्हाला, म्हणजे असे पालेभाज्या ओनली. स्नॅक्ससाठी डाळिंब आणलं होतं. चेंज करत असतं, कधी ॲपल, कधी काही, म्हणजे कधी कसं. आणि त्यांना पपाया पाहिजे होतं म्हणून एक पपाया पण घेऊन आलो होतो. हे खातात, मला नाही एवढं, आणि आदितीला तर बिलकुल नाही एवढं, फक्त ह्यांच्यासाठी. तुला काय पाहिजे मम्मा? इकडं ठेवते, इथं बस, तू इथं बस. हे दाखवले मी तुम्हाला. आणखीन या शेंगा फुल्लाच दिलेल्या आहे, ह्याच्यासाठी कवर वगैरे काय नाही दिलेलं, बघू शकता. भाजीवरा जो माझा फेवरेट आहे. आणि त्यानंतर 1 किलो आलू आणि 1.5 किलो टोमॅटो, भाजीवऱ्याची शेंगा, आणि सगळ्यात महत्त्वाचं लेमन आम्हाला पाहिजे, म्हणजे पाहिजे कंपल्सरी. आणि कढीपत्ता ऑलरेडी आणलेला आहे आधीच, म्हणून नाही आणलं एवढंच, म्हणजे जो
वारनुसार कसं पाहिजे ना त्यानुसार आणते, जास्तीचं नाही आणत आम्ही. ठीक आहे. तर सगळं व्हेजिटेबल्स मी आधी धुवायला घेतले. भाजीपाला तेवढं सोडते, बाकीच्या गोष्टी सगळे मी टोमॅटो म्हणजे बाकीचे जे आलू असे गोष्टी आहेत ना ते शक्यतो धुवूनच ठेवते, कारण त्याच्यावर पूर्ण डस्ट बसलेलं असतं आणि ते छान नसतं. म्हणजे गडबडीमध्ये आपण कधी मॉर्निंग घाई पण असते, हे व्यवस्थित धुवायचं नाही होत, म्हणून सगळं छान धुवून वगैरे ठेवते. आणि त्यांना डायरेक्ट आणून ठेवण्यानं फ्रीज पण खराब होतं ना, त्यामुळे. तर आजचा दिवस ना असं काही होतं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.